एकीकडे मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे मुंबईकडे कूच करतायत, तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात सरकार देखील ॲक्शन मोडवर आहे। आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे। या सर्वेक्षणाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या आहेत। या बैठकीत निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले, मारुती गायकवाड, संदीप शिंदेंसह राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त उपस्थित होते। तर या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमक्या काय काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण पाहूया। मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण होणार आहे। राज्यातील अंदाजे 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। सर्वेक्षणाचं अचूक आणि कालबद्धपणे काम व्हावं या दृष्टीने निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। सर्वेक्षणाबाबत गावोगावी दवंडी द्या, नागरिकांना माहिती द्या असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 24 तास कॉल सेंटर सुरू ठेवा। वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा। ज्या गावात अत्यल्प नोंदी सापडलेल्या आहेत तिथे फेर तपासणी करा अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत।